पाकिस्तानकडून भारतासोबत व्यापार बंद, पाक सरकारच्या बैठकीत निर्णय, हवाई क्षेत्र बंद करण्याचा देखील पाकचा निर्णय। भारतीयांना 48 तासांच्या आत पाकिस्तान सोडण्याचा आदेश, पाकिस्ताननं सार्क व्हिसाही केला रद्द। भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी एअरस्पेस बंद, तसंच इस्लामाबादमधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या 30 वर आणण्याचा पाकिस्तानचा निर्णय। दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जलकरार स्थगित, त्यामुळे सिंधू, झेलम आणि चिनाब या पश्चिम नद्यांचं पाणी पाकिस्तानला मिळणं बंद होणार। चिनाब नदीवर बांधलेल्या बागलिहार जलविद्युत प्रकल्पातील ही दृश्य। कुख्यात दहशतवादी नेता हाफिज सईदचा एक जुना व्हिडिओ व्हायरल, भारतानं पाणी बंद केलं तर नद्यांमध्ये रक्त वाहू लागेल अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल। भारतीय नौदलाच्या INS सुरतकडून क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, चाचणीची दृश्य ABP माझावर। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौसेना ॲक्शन मोडवर, INS विक्रांतवर MiG-29 फायटर जेट आणि अटॅक हेलिकॉप्टर सज्ज, भारताला घाबरून ग्वादर बंदराजवळ पाकिस्तानकडून मिसाईल फायरिंग ड्रिल। पाकिस्तानवर भारताचा डिजिटल स्ट्राईक, पाकिस्तान सरकारचा अधिकृत एक्स हँडल भारताकडून बॅन, भारतात आता पाकिस्तानी सरकारचं एक्स अकाउंट दिसणार नाही। भारत हल्ला करण्याच्या भीतीनं पाकिस्तानचा सागरी सराव, अरबी समुद्रात पाकिस्तानच्या नौदलाकडून सराव। भारताचे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी उद्या पहलगामला भेट देण्याची शक्यता, दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर लष्कराच्या हालचालींना वेग। काश्मीरच्या पहलगाममधील बैसरनमध्ये CRPF आणि NI कडून सर्च ऑपरेशन, ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या ठिकाणची पाहणी। पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हल्ला होत असताना जीवाच्या आकांतानं पळणाऱ्या पर्यटकांचे विखुरलेले बूट इथे भयानक दहशतवादी हल्ल्याचे परिणाम दर्शवत असल्याचं यातून समोर येत आहे। पहलगाम हल्ल्यातील 5 हल्लेखोरांची ओळख पटली, यात 3 पाकिस्तानी नागरिक तर जम्मू काश्मीरमधील 2 रहिवाशांचा समावेश। आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा पाकिस्तानी नागरिक, तर आदिल गुरी आणि अहसान यांची ओळख पटली। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 3 आरोपींची नावं अधिकृतपणे समोर, हाशिम मुसा, आदिल हुसेन आणि अली भाई अशी दहशतवाद्यांची नावं। दक्षिण काश्मीरमधील त्राल आणि बिजबेहरामध्ये 2 दहशतवाद्यांचा शोध, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याबाबत सूत्रांकडून मोठी बातमी। लष्कर तैयबाचा उपकमांडर सैफुल्ला कसुरीनं हल्ल्याची जबाबदारी झटकली, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचा कांगावा। पहलगाम हल्ल्याबाबत NI तपासाला सुरुवात, डॉक्टरांची परवानगी मिळाल्यास जखमींचे जबाब NI नोंदवणार, गेल्या काही दिवसात इंटरसेप्ट केलेल्या चॅटचं विश्लेषण करणार। दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट। दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे विविध देशांच्या राजदूतांशी चर्चा, अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड, कॅनडा, जर्मनीचे राजदूत उपस्थित। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एक कर्मचारी केक घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल, मात्र प्रश्न विचारताच कर्मचाऱ्यांना प्रतिक्रिया देणं टाळलं। नवी दिल्लीत पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेर सर्वसामान्यांचं आंदोलन, पाकिस्तान सरकारविरोधात लोकांकडून जोरदार घोषणाबाजी। आगामी चित्रपट अबीर गुलाल भारतात प्रदर्शित केला जाणार नसल्याची माहिती, पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची चित्रपटात भूमिका। भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तानी शेअर बाजारात खळबळ, 2,500 अंकांनी शेअर बाजार कोसळला। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील समुद्र किनाऱ्यांवर अलर्ट, मुंबई विमानतळावरही सुरक्षा वाढवली।
डोक्यावर गोप्रो कॅमेरा लावून आलेल्या दहशतवाद्यांनी डोळ्यासमोर बाबांना गोळी मारली तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्यावर होता, संजय लेलेंच्या मुलानं सांगितली आपबीती. आमच्या घरातले करते पुरुष डोळ्यात देखत मारले, आम्ही काहीही करू शकलो नाही. आप लोगों ने आतंक मचाया है असं दहशतवादी म्हणत होते. डोंबिवलीतील अतुल मोनेंच्या पत्नी अनुष्का मोनेंनी सांगितली ही संपूर्ण कहाणी. आईने कव्हर केलं पण त्यांनी बाबांच्या पोटात गोळ्या घातल्या. डोंबिवलीच्या दिवंगत अतुल मोनेंच्या मुलीनं सांगितली पहलगाम हल्ल्याची हादरवणारी कहाणी. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या अतुल मोनेंच्या पत्नीला रेल्वेत नोकरी मिळण्याची शक्यता. मध्य रेल्वे प्रशासनाकडून लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण केली जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. काश्मीरच्या श्रीनगरमध्ये अडकलेल्या अहिल्यानगरच्या तृतीयपंथीयांना गिरीश महाजनांचा मदतीचा हात. हॉटेलवर भेट घेऊन तिकिटांची केली व्यवस्था. पहलगाम हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णांवर काश्मीरमध्ये उपचार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री गिरीश महाजनांच्या फोनवरून रुग्णांशी साधला संवाद. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांनी साधला अजित पवारांशी संवाद. व्हिडिओ कॉलद्वारे पर्यटकांनी अजित पवार आणि राज्य सरकारचे मानले आभार. मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये बैठक. महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी महायुती सरकार कृती आराखडा तयार करत असल्याची माहिती. पर्यटन बंद करणं हा दहशतवाद्यांचा डाव. पर्यटन बंद झालं तर स्थानिक तरुण दहशतवादाकडे वळतील, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी काश्मीरला जाऊन दहशतवादाला पर्यटनानं उत्तर दिलं पाहिजे, मनसे नेते संदीप देशपांडेंचं मत. उरी, पठाणकोट, पुलवामा दहशतवादी हल्ले झाले तेव्हाच धडा शिकवला असता तर आज ही वेळ आली नसती. सुषमा अंधारेंची एक्स पोस्ट. आधी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, अंधारेंची मागणी. अतिरेक्यांच्या विरोधात कडक कारवाई व्हावी, तसंच भविष्यात असा प्रकार होणार नाही याची केंद्र आणि राज्य सरकार दक्षता घेणार, दत्तात्रय भरणेंचं आश्वासन. दहशतवादी हल्ला हा मुस्लिमांच्या विकासासाठी मोठा धक्का. काश्मीरमधील मुस्लिम या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची ही पहिलीच वेळ. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं वक्तव्य. 4 गांडूळं मारून बदला पूर्ण होणार नाही, आम्हाला पाकिस्तानी सैन्याची कापलेली मस्तकं हवी आहेत. कवी मनोज मुंतशीर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आपला संताप व्यक्त केला. कॅनडाच्या पंतप्रधानांकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध. दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी कॅनडाचा भारताला सहकार्य राहील अशी भावना केली व्यक्त. आज डोंबिवली बंदची हाक. काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू. घटनेच्या निषेधार्थ डोंबिवली बंदची हाक. डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर. काही ठिकाणी दुकानं सुरू असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व दुकानांना बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं. पहलगाम आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली बंद. दुकान बंद करण्यासाठी भाजप पदाधिकारी उतरले रस्त्यावर. भाजपकडून निदर्शनं करत जय श्रीरामच्या घोषणा. नवी मुंबईत पाकिस्तानचा झेंडा फाडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या युवा सेना आणि महिला आघाडीकडून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ परभणी बंदची हाक. परभणी शहरासह तालुकेही कडकडीत बंद. काश्मीरच्या पहलगाम परिसरात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक. घटनेच्या निषेधार्थ मालेगावात निदर्शनं. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक. हल्ल्याची घटना दुःखद आणि धक्कादायक. सुरक्षा यंत्रणांनी विशेष सतर्कता बाळगणं आवश्यक. मौलाना उमरेन यांची प्रतिक्रिया. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. शिवसेना भवन इथून काढला गेला निषेध मोर्चा. सिंधुदुर्गाच्या कणकवलीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन. दहशतवादी हल्ल्याविरोधात पाकिस्तानी झेंडा जाळून तीव्र निषेध नोंदवला. रायगडच्या महाड शहरात नागरिकांचा कॅन्डल मार्च. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीयांचा कॅन्डल मार्च.
भांडूपमध्ये मनसे विद्यार्थी सेनेचं अनोखं आंदोलन, पाकिस्तानी झेंडा रस्त्यावर चिकटवत मनसैनिकांनी पायदळी तुडवला. पहलगाममधील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भिवंडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल हिंदू समाजाचा निषेध मोर्चा, मोठ्या संख्येनं महिलांचाही मोर्चात सहभाग. नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये पाकिस्तानी विरोधी घोषणाबाजी, बंदलाही पिंपळगाव बसवंतमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. हातात काळे झेंडे आणि काळ्या फिती बांधून नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, पाकिस्तानचे झेंडे जाळून घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा नंदुरबार जिल्ह्यात तीव्र निषेध, शिवसेनेच्या वतीनं पाकिस्तानचा झेंडा जाळून आंदोलन. जळगाव जिल्ह्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात निदर्शनं, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजाचं आंदोलन. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात भाजपचं आंदोलन, आंदोलकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तान नावाचं होर्डिंग्स पेटवून दिलं. नांदेडमध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे पहलगाम हल्ल्याचा निषेध, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आतंकवाद्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगोलीत वसमतमध्ये कॅन्डल मार्च, सरकारनं दहशतवाद्यांना दशास्त्राचं उत्तर द्यावं, आंदोलकांची मागणी. मुंबईतील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ बारामतीत सकल जैन समाजाचा मोर्चा, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जैन समाजाचा पंढरपूरमध्ये मोर्चा, पाकिस्तानच्या निषेधाचे फलक घेऊन शेकडोंच्या संख्येनं जैन बांधव मोर्चात सहभागी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.